जिरं थोडंसं, कांदा टाकूया पुढे. आता ठेचा तुमच्या आवडीचा, आळू फक्त हे करताना खानदेशातला सगळे घालूया. पहिले हळद तिखट टाकून बरं, आणि बाकी सगळे मसाले थोडे थोडे. माझा जर हात मोठा आहे मला. पुढे आपले गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, धण्याची पावडर, जिरे पावडर. आता यात सोयाबीन टाकायचं जे आपण भिजवून कुस्करलेलं आहे. आपण झाकण ठेवूयात, झाकण ठेवूया. स्टफ्ड कारलं हा पदार्थ आपण करतोय, त्याच्यासाठी लागणार हे जे आतलं मिश्रण आहे ते आम्ही जरा वाफवून घेतो, मग आपण बोलूयात पुढच्या कृतीकडे. स्टफ्ड कारल्यासाठी लागणारे जे सारण आहे ते आता वाफवून झालेलं असेल. चेक करूयात. झालंय. येस, व्यवस्थित. आता ते जरा एकजीव पण झालेलं आहे. बरोबर. हो हो हो. चालेल की कोथिंबीर टाकूया आपण त्याच्यात. वा वा, मला वाटतं हे सारण आता तयार झालेलं आहे. येस. आपण गॅस बंद करूयात. पुढची कृती काय आपली आता? आता हेच सगळं सारण आपण त्यात स्टफ करणार आहोत. आता हे सगळ्या बाजूनी नीट छान शिजायला आपण जरा त्याला असं एकजीव राहावं म्हणून दोऱ्याने बांधून घेऊया आणि मग शॅलो फ्राय करूया. बरं, हा घे दोरा. येस, हे बांधून घ्यायचं. बरं, फक्त एवढ्यासाठीच की सगळ्या बाजूनी नीट व्हावं फक्त. बरोबर. आणि त्यातलं सारण बाहेर पडू नये. आता पुढची मला वाटतं अंतिम टप्प्यात हे स्टफ कारलं आलेलं आहे. काय पुढची कृती? आता याला आपण छान शॅलो फ्राय करून घ्यायचं. लगेच तयारी लागूयात मग आपण. चला, स्टफ कारल्यामध्ये आता जे आम्ही केलेलं आहे ते कारल्यामध्ये सारण भरून त्याला शॅलो फ्राय करायला ठेवलंय. सगळ्या बाजूने त्याला छान परतून घेतो. हे प्लेटमध्ये सर्व करूया. तोपर्यंत तुम्ही मंडळी लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्टफ कारलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य: वाफवलेलं कारलं, कांदा, भिजवलेल्या सोयाबीनची भरड, टोमॅटो, जिरे, कोथिंबीर, जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, धणेपूड, हळद, आलं, मिरची आणि लसूण पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी करून घ्यावी. नंतर त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यानंतर आलं, लसूण, मिरचीचा ठेचा, टोमॅटो, हळद, गरम मसाला, धणे पावडर, जिरे पावडर, सोयाबीनची भरड आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून फ्राईंग पॅनवर झाकण ठेवून मिश्रण वाफवून घ्यावं. वाफवलेल्या सोयाबीनच्या एकत्रित मिश्रणामध्ये कोथिंबीर घालून त्याचं सारण तयार करून घ्यावं. वाफवलेल्या कारल्यामध्ये सोयाबीनचं तयार सारण भरून कारलं दोऱ्याने बांधून घ्यावं. सारण भरलेलं कारलं शॅलो फ्राय करून घ्यावं आणि सर्व्ह करावं.